हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. तर मंडळी, आज आम्ही आलो आहोत सुंदर अशा प्राचीन कोकणला. इथे आल्यावर खरंच असं वाटतं, की आपण थेट 100-150 पूर्वीच्या काळात आलो आहोत. सगळ्यात आधी आम्ही तिकीट काढलं. प्रति व्यक्ती ₹50 तिकीट आहे आणि फोटो किंवा व्हिडिओ शूट करायचा असेल तर ₹50 वेगळे चार्जेस द्यावे लागतात. आम्ही तेही घेतले कारण इतकं सुंदर ठिकाण आहे तर आठवणी कॅप्चर करायलाच हव्यात ना. तिकीट काढल्यानंतर आम्ही आत प्रवेश केला. आतमध्ये एक गाईड असतो, जो तुम्हाला सगळं खूप छान आणि डिटेलमध्ये समजावून सांगतो. आम्ही गाईडची वाट पाहत होतो आणि गाईड येताच आम्ही सगळे त्यांच्या मागे निघालो. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे खूप मोठी गर्दी आहे प्राचीन कोकण अनुभवण्यासाठी. सगळीकडे इतकी मोठी-मोठी झाडं दिसत होती, की एकदम निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं वाटत होतं. आमच्यासोबत असलेल्या गाईड मॅडम आम्हाला प्रत्येक गोष्ट खूप छान आणि शांतपणे समजावून सांगत होत्या. या प्रत्येक झाडाबद्दल, त्या काळाबद्दल आणि त्या जीवनशैलीबद्दल सविस्तर माहिती देत होत्या आणि खरं सांगायचं तर त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने सगळं एक्सप्लेन केलं, की प्रत्येक गोष्ट अगदी आपल्या डोळ्यासमोर जिवंत असल्यासारखी वाटत होती. पुढे गेल्यावर आमच्या समोर एक सुंदर असा शिलालेख होता. त्यावर एक छानशी कविता कोरलेली होती आणि मग त्या गाईड मॅडमनी आम्हाला त्या शिलालेखाबद्दल खूप सुंदर आणि सविस्तर माहिती दिली. शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितके आमचे कोकणही सुंदर आहे. ही गुहा आहे काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना खाली वाकून या. माहिती घ्यायला आलोय. तर मंडळी आता आम्ही या गुहेमधून पुढे जाणार आहोत आणि या गुहेच्या प्रवेशद्वारावर एक वाक्य लिहिलेलं आहे, काळाची गुहा. हे ऐकायलाच खूप वेगळं आणि रहस्यमय वाटतं ना. तर काळाची गुहा म्हणजे काय? जुन्या काळात लोक असा विश्वास ठेवायचे की हा काळाचा साक्षीदार आहे, म्हणजेच वेळ, आयुष्य आणि निसर्ग यांचं प्रतीक मानलं जायचं. असंही म्हणतात की या गुहेतून जाताना आपण भूतकाळात डोकावतोय आणि त्या काळातील जीवन, संस्कृती आणि परंपरा अनुभवतोय. चला तर मग आपण या गुहेतून एक छोटासा भूतकाळाचा प्रवास करून येऊया. इथे अजगर, हरिण आणि अजून खूप सगळ्या प्राण्यांचे देखावे तयार करून ठेवले आहेत आणि ते इतके रिअलिस्टिक आहेत की क्षणभरासाठी खरंच वाटतं, अरे हे खरेच आहेत की काय. खूप लोक तर या प्राण्यांसमोर थांबून बघत होते, काही जण तर घाबरतच होते. पण खरं सांगायचं तर सगळे कृत्रिम देखावे आहेत, पण ज्या पद्धतीने ते तयार केले आहेत ना, त्यामुळे पूर्ण वातावरण जिवंत वाटतं, जणू आपण खरंच जंगल सफारीला आलोय असा फील येतो. आणि हा अनुभव खरंच प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा. आता पुढे गेल्यावर आम्हाला भगवान परशुराम यांची सुंदर अशी मूर्ती दिसली. तर भगवान परशुरामाबद्दल त्यांनी खूप अशी सुंदर सविस्तर माहिती सांगितली. भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार मानले जातात. त्यांना शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचं ज्ञान असलेले योग्य ऋषी म्हणून ओळखलं जायचं. असं मानलं जातं की त्यांनी समुद्र मागे हटवून कोकण भूमी निर्माण केली, म्हणूनच कोकणात त्यांना विशेष मान आणि आदर दिला जातो. ही मूर्ती बघताना एक वेगळा शांत आणि सकारात्मक अनुभव येतो, जणू त्या काळाशी आपलं एक कनेक्शन तयार होतो. आणि मंडळी तुम्ही खाली बघू शकता, इथे लालसर रंगाची जी माती दिसते ना, ती साधी माती नाहीये. ही कोकणात आढळणारी लाल माती आहे, ज्याला लेटराईट माती असं म्हणतात. या मातीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिचा रंग असा लालसर दिसतो आणि खास गोष्ट म्हणजे ही माती खूप मजबूत असते. पूर्वीच्या काळात याच मातीपासून फरशी, भिंती आणि घरं बांधली जायची, म्हणूनच कोकणात अजूनही तुम्हाला लाल दगडांची घरं मोठ्या प्रमाणात दिसतात. ही माती पावसात टिकाऊ आणि थंडावा देणारी असल्यामुळे त्या काळातल्या लोकांसाठी ती खूप उपयोगी होती. गावातील 2 व्यक्तींमध्ये भांडण झाले. सगळा गाव येथे एकत्र येऊन आणि जर 4 जणांचं झालं असेल तर मैदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे, आखाड्या पाडणे, लाकडी साकव पाडणे इत्यादी कामे कुणी, कुठे व कधी करायची याचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आमच्याकडे शिमगा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देवाचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकामेकाच्या घरी येणं जाणं होत असतं. या देवीचे नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग असा समृद्ध होता. त्याला आमच्या भाविश्वामध्ये देवत्वाचं स्थान होतं.
आम्ही कोकणी माणसे वड पिंपळ साप नागाची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचे नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाशी संबंधित ठेवलं आहे, वाघजाई. ही आमची काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. यांचा खालील भाग हा मातीचा बनला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1-2 किलोमीटर पर्यंत सहज जात असे. पूर्वी यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यक्रम. तर आता त्यांनी जी माहिती दिली होती ती त्यांची देवी वाघजाई माता बद्दल माहिती दिली. वाघजाई माता ही कोकणातील एक ग्रामदेवत मानली जाते. ती आपल्या भक्तांचं रक्षण करते आणि संकटापासून वाचवते असं मानलं जातं. विशेष म्हणजे तिचं वाघाशी असलेलं नातं शक्ती आणि धैर्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून इथल्या लोकांमध्ये तिच्यावर खूप श्रद्धा आणि विश्वास आहे. पुढे त्यांनी आम्हाला नाभिकाबद्दल माहिती सांगितली. पूर्वीच्या काळात नाभिक फक्त केस कापणं किंवा दाढी करणं इतकंच काम करत नव्हते, तर ते गावातील महत्वाचे व्यक्ती मानले जायचे. लग्न कार्य, धार्मिक विधी आणि इतर समारंभामध्ये त्यांची खूप मोठी भूमिका असायची. त्यामुळे गावात त्यांना मान सन्मान देखील खूप दिला जायचा. आता पुढे ते आम्हाला खोतांबद्दल माहिती सांगणार आहेत. प्रतिनिधी म्हणजे खोत. खोत हे गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे इत्यादी काम ही खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते. माझघराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. इकडे 2 खोतांची मुले दाखवली आहेत. ते आपले पारंपरिक खेळ सोंगट्या खेळत आहेत. ते महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंत फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. ताटातून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार या सोंगट्या पुढे मध्ये सरकून हा खेळ खेळला जातो. घराची रचना पहा. तो चौट्यावर बसले आहे त्याला ओठी असे म्हणत. गावातील मान्यवर लोक हे ओठीवर बसत. ही समोर आहे ती पडवी. गावातील सर्वसाधारण लोक पडवीत बसत असत. खोत्याच्या उजव्या साईडला आहे देवघर, डाव्या साईडला आहे स्वयंपाकघर, मागे आहे ते माझघर म्हणजे पूर्वीचे बेडरूम. घराचे छप्पर बघा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, खाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅप मधून बाहेर पडते. बाहेर थंड हवा ती जाग येते, जेणेकरून घरातील वातावरण थंड राहते. तर आताच त्यांनी आम्हाला खोत बद्दल माहिती सांगितली. खोत म्हणजे त्या काळात गावातील जमीनदार किंवा मुख्य व्यक्ती असायचे. त्यांच्याकडे खूप जमीन असायची आणि ते शेतकऱ्यांकडून महसूल कर गोळा करायचे. गावाच्या व्यवस्थापनात त्यांची खूप महत्वाची भूमिका असायची. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ते गावाचे प्रमुख मानले जायचे. म्हणून त्या काळात खोतांना खूप मान सन्मान दिला जायचा. इतक्या साध्या आणि सुंदर जीवनाची एक झलक बघायला मिळाली, जी आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुठेतरी हरवली आहे. बरोबर आहे ना मंडळी? पुढे त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांबद्दल माहिती सांगितली. एक महत्वाचा उत्पादन घटक आहे. गावातील 12 बहुतेदार, राजा आणि खोत यांना धान्य पुरवण्याचे काम तो करीत असे. पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसं इथं आम्ही उभारलं आहे. ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जात असे, कारण पूर्वीच्या काही लायटर किंवा माचीस नव्हती. ज्या शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तर इथले 2-3 निकार घेऊन ती स्वयंपाक घरातील चूल पेटवत असे. जर हा विजला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. एकमेकांना वास्तुविस्त केला जात असे. ती शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तिची शेणाने सह टोपली आहे, तिला कणगी असे म्हणतात. यामध्ये धान्य साचवले जाते. यामध्ये ठेवले धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकते. अजून ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साचवतात. हा पडला आमच्या शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. तर आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा आलत असते. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असतात. म्हणजे पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. ही उचल आहे. पूर्वीचा वापर कपडे. पुढे गेल्यावर आम्हाला एक झोका खेळणाऱ्या मुलीचा देखावा दिसला. तो जरी एकदम कृत्रिम देखावा होता तरी तो इतका सुंदर आणि जिवंत वाटत होता की नजरच हटत नव्हती. आणि हे बघून माझ्या मुलीची तर एकदमच इच्छा झाली की तिला खाली उतरवून दे म्हणे आणि मला झोक्यावर बसव. पण काय करणार, तो फक्त एक देखावा असल्यामुळे मी ती काही करू शकत नव्हते आणि त्यासाठी ती खूपच जास्त रडत होती.
त्यानंतर त्यांनी आम्हाला तिथल्या कुंभारांबद्दल माहिती सांगितली. पूर्वीच्या काळात कुंभार हे मातीपासून भांडी बनवणारे कलाकार असायचे. जसं की माठ, हंडे, दिवे आणि रोजच्या वापरातील अनेक वस्तू ते तयार करायचे. त्यांच्या हातात अशी कला होती की साध्या मातीपासूनही सुंदर उपयोगी वस्तू तयार व्हायच्या आणि खरंच त्यांच्या कलेमुळेच त्या काळातल्या लोकांचं दैनंदिन जीवन सोपं होतं. त्यानंतर त्यांनी आम्हाला सोनारांबद्दल माहिती सांगितली. पूर्वीच्या काळात सोनार हे सोने चांदीपासून सुंदर दागिने बनवणारे कुशल कारागीर असायचे. लग्न समारंभ आणि सणांमध्ये त्यांच्या बनवलेल्या दागिन्यांना खूप महत्त्व असायचं. त्यांच्या हातात इतकी बारकाई आणि कला होती की प्रत्येक दागिना एकदम खास आणि आकर्षक बनायचा. म्हणून त्या काळात सोनारांना खूप मान सन्मान दिला जायचा. पूर्वीच्या काळात वाणी म्हणजे गावातील व्यापारी असायचे. ते धान्य, मसाले आणि रोजच्या गरजेच्या वस्तू लोकांना पुरवायचे. गावाच्या अर्थव्यवस्थेत त्यांची खूप महत्वाची भूमिका असायची, कारण त्यांच्यामुळेच लोकांना सगळ्या आवश्यक वस्तू सहज मिळायच्या. म्हणून त्या काळात वाण्यांना देखील खूप मान सन्मान दिला जायचा. पूर्वीच्या काळात सुतारे लाकडापासून विविध वस्तू बनवणारे कुशल कारागीर असायचे. जसं की दरवाजे, खिडक्या, फर्निचर आणि घरातील इतर अनेक गोष्टी ते तयार करायचे. त्यांच्या हातात इतकी बारीक कला आणि अचूकता असायची की साध्या लाकडालाही ते सुंदर आकार देत असायचे. म्हणून त्या काळात सुतारांचं गावाच्या विकासात खूप मोठं योगदान होतं. पुढे त्यांनी आम्हाला लोहार आणि तेली यांच्याबद्दलही छान माहिती सांगितली. लोहार हे लोखंडापासून शेतीची अवजारे, हत्यार आणि रोजच्या वापरातील वस्तू बनवणारे कुशल कारागीर असायचे. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांची कामं सोपी व्हायची. आणि तेली हे विविध बियांपासून तेल काढायचं काम करायचे, जे रोजच्या स्वयंपाकांसाठी आणि इतर उपयोगांसाठी खूप महत्वाचं होतं. म्हणूनच या दोघांचंही त्या काळातल्या गावाच्या जीवनात खूप मोठं योगदान होतं. पुढे आम्ही बांबूंपासून बनवलेल्या खूप सुंदर आणि उपयोगी वस्तू बघितल्या. या कलेला बांबूंची वळकाम असं म्हणतात. पूर्वीच्या काळात लोक बांबूंपासून टोपल्या, सूप, खुर्च्या आणि घरातील अनेक वस्तू तयार करायचे. आणि खास गोष्ट म्हणजे या वस्तू मजबूत आणि पर्यावरणपूर्णही असायच्या. ही सगळी कामं इतक्या कौशल्याने केली जायची की साध्या बांबूलाही ते एक सुंदर कलाकृती बनवायचे. खरंच त्या काळातील लोकांची कला आणि कल्पकता बघून आश्चर्य वाटतं. त्यानंतर आम्ही त्या काळातील स्वयंपाकघर पाहिलं. त्या स्वयंपाकघरात पूर्वी कोणकोणत्या वस्तू वापरल्या जायच्या हे सगळं आम्हाला दाखवलं. जसं की चूल, मातीची भांडी, जातं, इतर पारंपरिक साधन. गाईडनी त्याबद्दल इतकी सविस्तर आणि सुंदर माहिती सांगितली की त्या काळात लोक कसं साधं पण समाधानाने जगायचे याची कल्पना येते. यामध्ये पाणी ठेवले जाते व या चालणाऱ्या केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात व झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरवणी यंत्र आहे. हे शेवयाचे लाकडी यंत्र आहे. हे शेवयाचे लोखंडी यंत्र आहे. हा शेवयाचा लाकडी पाट आहे. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या. खाली 3 डबे, बाजूला 2 चमचे आहेत. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक आहे. त्यानंतर आम्ही पुढे पाहिला माहोर बाजार. हा बाजार त्या काळातील गावाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग होता. इथे विविध वस्तू, धान्य, मसाले आणि घरगुती सामानाची खरेदी विक्री चालायची. हे आहे कासारांचे घर. कासार हे पारंपरिकरित्या बांगड्या बनवणारे कारागीर असायचे. विशेषतः काचेच्या आणि धातूच्या बांगड्या तयार करण्यात त्यांना खास कौशल्य असायचं. स्त्रियांच्या सण समारंभामध्ये त्या बांगड्यांना खूप महत्व असायचं. म्हणून कासारांचा त्या काळात समाजात खास मान होता. त्यानंतर आम्ही तिथला पानवटा पाहिला, जिथे त्या काळातील गावातील सगळ्या स्त्रिया पाणी भरायला यायच्या. त्या साध्या पण सुंदर जीवनाची एक वेगळीच झलक इथे पाहायला मिळते. त्यानंतर त्यांनी आम्हाला चर्मकाराबद्दल माहिती सांगितली. चर्मकार हे चामड्यांपासून विविध वस्तू बनवणारे कुशल कारागीर असायचे. जसं की चप्पल, बूट, इतर उपयोगी वस्तू ते तयार करायचे. त्यांच्या कामामुळे लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हायच्या. म्हणूनच त्या काळात चर्मकारांचंही समाजात महत्वाचं स्थान होतं. प्राचीन कोकणमध्ये सगळीकडेच त्यांनी प्राण्यांचे अप्रतिम देखावे तयार करून ठेवलेले आहेत. आणि खास गोष्ट म्हणजे ते इतके रिअलिस्टिक आहेत की क्षणभरासाठी तर कुणालाही वाटणार नाही की हे फक्त देखावे आहेत. पुढे आम्ही मालेश्वराची गुहा पाहिली आणि त्या गुहेमध्ये भगवान महादेव यांची पवित्र पिंड आहे. असं मानलं जातं की ही गुहा खूप जुनी आहे आणि इथे भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. ही पिंड म्हणजे शिवाचं प्रतीक असून भक्तांसाठी खूप श्रद्धेचं स्थान आहे.
मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि खास म्हणजे इथल्या प्राण्यांचे आणि माणसांचे देखावे इतके जिवंत वाटतात की क्षणभरासाठी आपण विसरूनच जातो की हे सगळं कृत्रिम आहे. म्हणूनच प्राचीन कोकण हा फक्त एक पर्यटन स्थळ नाहीये, तर एक जिवंत अनुभव आहे, जो प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा. त्यानंतर आम्ही तिथलं नमन मंडळ पाहिलं. नमन मंडळ म्हणजे कोकणातील एक पारंपरिक लोककला प्रकार, जिथे देवदेवतांचं स्तवन, कथा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. नमन मंडळामध्ये खूप सगळ्या देवदेवतांचे सुंदर मुखवटे ठेवलेले होते आणि खास गोष्ट म्हणजे आपण ते मुखवटे घालून फोटो पण काढू शकतो. त्यानंतर आम्ही तिथल्या एका शॉपवर गेलो. तिथे खूप सुंदर हँडमेड वस्तू होत्या. जसं की लाकडांपासून बनवलेली खेळणी, हँडमेड ज्वेलरी आणि अजून खूप काही. सगळ्या वस्तू पूर्णपणे हाताने बनवलेल्या असल्यामुळे त्यांची किंमतही थोडी जास्त होती. पण त्या प्रत्येक वस्तूमध्ये एक वेगळीच खासियत होती. आणि मग काय माझी खुशी तर एकदम हट्टच करायला लागली, की तिला एक छोटीशी लाकडाची गाडी खूप आवडली आहे. म्हणून शेवटी तिच्यासाठी ती गाडी आम्ही घेतली आणि मला तर जिथे कुठे जातो ना, तिथे मॅग्नेट कलेक्ट करायची खूप आवड आहे. म्हणून मीही गणपतीपुळेचा एक सुंदर मॅग्नेट घेतला, एक छोटंसं पण खास आठवण म्हणून. सगळ्यात शेवटी आम्ही शंख प्रदर्शन बघायला गेलो आणि तिथे आधीच सांगितलं होतं की मोबाईल अजिबात अलाउड नाहीये, म्हणून आम्हाला मोबाईल बॅगेतच ठेवावे लागले. सुरुवातीला मला थोडंसं आश्चर्य वाटलं की असं काय आहे आतमध्ये जे मोबाईल अलाउड नाहीये. पण जेव्हा मी आतमध्ये गेले ना, तर एकदम थक्कच झाले. खरं सांगते, आतमध्ये जे मी बघितलं ना, मला असं वाटत होतं की मी आत्ताच मोबाईल बाहेर काढावा आणि हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करावं. पण ते म्हणतात ना, काहीतरी नियम असतात जे आपल्याला फॉलो करावेच लागतात. तिथे आम्हाला इतके सुंदर शंख शिंपले बघायला मिळाले, वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे आणि डिझाईनचे, जे आपण कधीच पाहिले नसतील इतके खास होते. माझी तर नजर हटतच नव्हती. मनात एकच विचार येत होता की आता मोबाईल काढून फक्त रेकॉर्डिंग करावी. पण ते म्हणतात ना, काही नियम असतात आणि ते पाळणंही तितकंच महत्वाचं असतं. तर खरं खूप छान असं शंख प्रदर्शन आम्ही बघितलं. लहान मोठे सगळ्या आकाराचे शंख शिंपले तिथे होते. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. तर मंडळी, असा होता आमचा प्राचीन कोकणचा अप्रतिम अनुभव. इतकं सगळं बघितल्यानंतर एकच जाणवलं की जुन्या काळातील साधी पण समाधानाची जीवनशैली आजही आपल्याला खूप काही शिकवून जाते. हा प्रवास फक्त फिरण्यापुरता नव्हता, तर एक अनुभव होता जो कायम मनात साठून राहील. जर तुम्हालाही असा वेगळा आणि जिवंत अनुभव घ्यायचा असेल तर प्राचीन कोकणला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका